जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, सर्वप्रथम मी आपणा सर्वांना अक्षय तृतीयेच्या शुभेच्छा देतो. दुपार संध्याकाळच्या वेळेला विजांसकट जो काही पाऊस पडला, मला वाटलं आजची सभा रद्द होते की काय. कारण मागच्या वेळेला मी जेव्हा एकदा पुण्यामध्ये आलो होतो तेव्हा आमच्या अजय शिंदेच्या इकडे, बरोबर ना, तेव्हा इतका पाऊस पडला की तिकडे तो सगळा चिखल झाला आणि मग त्या दिवशी सभा रद्द झाली. मी म्हटलं अरे बाबा आजची पण होती की काय. या सगळ्या अवकाळी पावसामुळे अनेक ठिकाणी सभा रद्द झाल्या. पण आज तुमच्या साक्षीने ही एक भव्य सभा इथे आज पुण्यामध्ये होत आहे. खरं तर निघताना मी साधा कॉटनचा झब्बा आणि लेंगा काढला होता, म्हटलं जाऊ, पण म्हटलं पाऊस पडला तर रामतेरी गंगा बैरीचा सीन नको व्हायला. पण मी आपल्या बरोबरच्याला सांगितलं जरा झब्बा काढ, कारण मी तुमच्याशी बोलत राहीन, मागच्या ऐकायच्या मनस्थितीत नसतील. आज ही कितवी लोकसभेची निवडणूक आहे मला कल्पना नाही. कितवी आहे, कितवी लोकसभा आहे? 18वी. मी मध्यंतरी एक मुलाखत दिली होती, एक चॅनल आहे बोल भिडू नावाचं, आता एक 7-8-10 दिवसापूर्वी. त्याच्यामध्ये मी म्हटलं होतं की मला समज नाही म्हणणार मी त्याला, पण राजकारणाची उमज ज्याला म्हणतो आपण, असा साधारणपणे तो काळ होता 1975चा काळ होता, ज्याला आणीबाणी लागली गेली. त्यावेळेला अख्खा देश असा सगळा घुसळून निघत होता. मी शाळेमध्ये होतो, परंतु समजत होतो, आजूबाजूचं वातावरण पाहत होतो. त्याच्यानंतर 77 साली मग निवडणूक झाली त्या आणीबाणीच्या विरोधात. मी पाहत होतो साधारणपणे 52 सालापासून, जेव्हा आपल्या देशामध्ये पहिली निवडणूक ज्यावेळेला झाली 52 साली, त्याच्यानंतरच्या सगळ्या निवडणुका पाहत होतो. मग ती 71ची निवडणूक असेल, ती गरिबी हटवणारा होता, काहीतरी एक विषय होता. मग 77ची निवडणूक झाली, त्यावेळेला एक आणीबाणीच्या विरोधामध्ये लाट होती. मग 80ला इंदिरा गांधींवरती ज्या प्रकारचे काही हल्ले झाले, ज्या प्रकारचे काही अत्याचार झाले, ज्या काही गोष्टी झाल्यात, आणि जनता पक्ष हा आतल्या आत पराभवी ठरायला लागला. त्याच्यात परत इंदिरा गांधी आल्या, म्हणजे ते परत इंदिरा गांधींची लाट होती, तो विषय होता. 84 साली इंदिराजी गेल्या, त्यांची हत्या झाली, तो इश्यू होता. 89 साली बोफोर्स हा इश्यू होता. 91 साली राजीव गांधींची हत्या झाली, हा इश्यू होता. '96 साली मला असं वाटतं की बाबरी मशीद हा विषय होता. बाबरी मशीदचा ढाचा पडला होता त्यावेळेला 92-93 दंगली बिंगली झाल्या होत्या, बॉम्बस्फोट झाले होते. 98ला कांदा विषय होता, कांदा महागला आणि तो विषय झाला होता तेव्हा. 99ला कारगिल विषय झाला आणि त्याचबरोबर विदेशी बाई, परदेशी बाई म्हणून शरद पवार बाहेर पडले आणि आतमध्ये गेले परत.
मग 2004ला मला असं वाटतं की इंडिया शायनिंग आलं. मग 2009ला मला असं वाटतं काहीतरी अनेक काही विषय झाले होते, तेव्हा पण काहीतरी विषय होते. 2014ला नरेंद्र मोदींची लाट आली. तो विषय होता, तो इश्यू होता. 2009ला मग ते सगळं पुलवामा वगैरे ह्या सगळ्या गोष्टी झाल्या, त्याचा इश्यू होता. ही मी पहिली निवडणूक बघतोय, इतक्या वर्षातली मी ही पहिली निवडणूक बघतोय ज्याला इश्यूच नाहीये, ज्याला विषयच नाहीये. आणि ते विषय नसल्यामुळे प्रत्येक जण आई बहिणीवरनं आपापल्या काढतोय सगळं. एकेकाची भाषणं बघत होतो, एक जण बोलताना पाहत होतो. ही सगळी भाषणं आणि या सगळ्या गोष्टीतनं महाराष्ट्र असा कधी नव्हता हो. या सगळ्या गोष्टी बाहेरच्या राज्यात चालू शकतात, इतर राज्यांमध्ये चालू शकतात, परंतु ह्या सुसंस्कृत महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारच्या भाषा आणि अशा प्रकारच्या भाषणांमधनं शिव्या आणि सगळ्या गोष्टी असा महाराष्ट्र कधी नव्हता. आणि या महाराष्ट्रातल्या अनेक बाकीच्या काही पुढाऱ्यांनी वेगळ्याच विषयांमध्ये तुम्हाला गुंतवून ठेवायचं ठरवलंय, वेगळ्याच, ज्याचा प्रगतीशी संबंध नाहीये. आज नवीन अनेक तरुणी आज विचार करतायत, त्यांच्या भविष्याचा विचार करतायत, त्यांचे पालक त्यांच्या भविष्याचा विचार करतायत.